धावत्या जगात कधी थांबायचं हे शिकायलाच लागतं. शेवटचं निवांत कधी बसलात आठवते का? एक कप गरम चहा, समोर पसरलेलं शांत पाणी, हलक्या लाटांबरोबर वाहणारे विचार, हवेची मंद झुळूक, पुस्तकाच्या पानांची खसखस आणि त्या शांततेत मिसळलेलं आपल्या माणसांचं निखळ हास्य. मोठे प्रवास नाही, कधीकधी असे छोटे विरंगुळेच मनात कायमचे राहतात. कधी वेळ दिलाय का स्वतःला असं काही अनुभवायला? कधी कधी नकळत आपण प्रवासात एखाद्या वेगळ्या वाटेने जातो, जी जरा कठीण असते, पण तीच वाट आपल्याला अनपेक्षित सौंदर्य दाखवते. आजचा हा व्लॉग असाच आहे, एक रम्य, शांत आणि मनमोहक स्टेच्या आठवणी देऊन जाणारा. आम्ही पुण्याहून भोरला जायला निघालो. जायला 2 वाटा होत्या, एक सरळ चांगल्या रस्त्याची आणि दुसरी जरा बिकट पण निसर्गरम्य. आम्ही चुकून दुसऱ्या वाटेने गेलो आणि हे आमच्या प्रवासातलं सर्वात सुंदर वळण ठरलं. उन्हाळा असल्यामुळे हिरवळ कमी होती, पण तरी छोटे पाणवठे, अरुंद पूल आणि डोंगर दऱ्यांमधून जाणारा हा मार्ग अप्रतिम होता. एका ठिकाणी तर डोंगर उतरताना समोर असणाऱ्या भोरच्या बॅकवॉटरचं विहंगम दृश्य दिसलं. जरी रस्ता खराब होता तरी निसर्गाचं सौंदर्य कुठेही कमी नव्हतं. स्टेच्या सुरुवातीला लागतो तो मुख्य गेट, साधा पण त्या ठिकाणच्या शांत वातावरणाची चाहूल देणारा. गेटमधून आत शिरल्यावर लगेचच छोटं पण व्यवस्थित पार्किंग स्पॉट दिसतं. एक गाडी सहज मावेल एवढी जागा. इथे आल्यावर जाणवतं, हा स्टे मोठा नसला तरी त्याचं सौंदर्य अगदी सहज नैसर्गिक आहे. पार्किंगच्या पुढे नजरेत भरतं ते स्टेजचं गोंड अंगण. समोर हिरवळ असलेला मोकळा लॉन आणि बाजूने उभी असलेली झाडे, जे या जागेला एक प्रसन्न, मनमोहक रूप देतात. त्याचबरोबर काही ठिकाणी फुलझाडांच्या रंगीबिरंगी छटा या ठिकाणाला अजूनच सुंदर बनवतात. मागच्या अंगणात गेल्यावरही वृक्ष संपदेचा तोच आनंद मिळतो. इथल्या सावलीत बसून हलकासा वारा आणि निसर्गाचा सहवास अनुभवण्यात एक वेगळीच मजा आहे. पहिल्याच नजरेत इथलं सौंदर्य खुलून येतं. दरवाजातून बाहेर आलं की समोरच हिरवीगार लॉन आणि गेटपर्यंत स्वच्छ, प्रसन्न वातावरण दिसतं. आणि या सगळ्यात खास म्हणजे समोर दिसणारा वॉटरफ्रंट, जिथे नजर थबकतेच. लिव्हिंग रूममधून बाहेरचं अप्रतिम दृश्य एन्जॉय करता करता डाव्या आणि उजव्या बाजूला 2 प्रशस्त अशा बेडरूम्स आहेत. दोन्ही रूम्सला मोठमोठ्या खिडक्या, ज्या तब्बल 270 डिग्री वॉटरफ्रंट व्ह्यू देतात.
कुठेही बसलात तरी निसर्गाचा आनंद घ्यायला काही अडथळा नाही. प्रत्येक बेडरूमसोबतच एक स्टायलिश आणि प्रशस्त बाथरूम आहे, ज्यामध्ये बाथटबसह आलिशान अनुभव मिळतो. प्रवासातही असा आराम मिळणं म्हणजे नक्कीच लक्झरी. ही जागा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षण घालवण्यासाठी एक परफेक्ट स्पॉटच. संध्याकाळी संपूर्ण परिसर एक मोहक सोनेरी छटा धारण करत होता. समोर विस्तीर्ण पाहण्याचा नजारा, शांत लाटा आणि सभोवतालच्या झाडांवर अलगद पडणारा सूर्यप्रकाश. हा स्टे पूर्व दिशेला असूनही संध्याकाळच्या त्या सोनेरी प्रकाशात अजूनच खुलून दिसत होता. आजूबाजूला अजून काही सुंदर स्टे उपलब्ध होते, जे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम पर्याय आहे. आम्ही अथांग आणण्यासोबत वॉटरफ्रंटजवळ बसलो आणि तिथे घालवलेले क्षण मनमुरादपणे एन्जॉय केले. त्यांच्या निरागस हसण्याने आणि खेळण्याने संध्याकाळ आणखीनच खास झाली. शांत लाटा, हलकासा गार वारा आणि त्या वातावरणातील निखळ शांतता, या सगळ्याचा अनुभव अविस्मरणीय ठरला. रात्र होताच संपूर्ण स्टे सुंदर दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला. त्या मंद प्रकाशात संपूर्ण परिसर अगदी स्वप्नवत भासत होता. सुरक्षेची कोणतीही चिंता नव्हती. गेटजवळ सुरक्षा रक्षक होते. संपूर्ण परिसरात CCTV आणि लाईट्स लावले होते, त्यामुळे मन अगदी निवांत होतं. त्या शांत निवांत वातावरणात आम्ही मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घ्यायला बसलो. आमचे कुक विष्णू यांनी खास आमच्यासाठी चवदार जेवण तयार केलं होतं. गरमागरम घरगुती चवीचं आणि अप्रतिम तिखटसर रस्सा. पहिल्या घासातच मन तृप्त झालं. त्या निसर्गाच्या साक्षीने घेतलेला प्रत्येक घास आठवणीत कोरला गेला. गप्पा, हसणं आणि त्या क्षणांचा आस्वाद घेत शेवटी आम्ही त्या प्रसन्न रात्रीमध्ये अगदी शांत झोपलो. पहाटे दरवाजा उघडला आणि समोर एक जादुई दृश्य होतं. अजूनही अंधुक उजेड होता. सूर्य नुकताच क्षितिजावर येण्याच्या तयारीत होता, पण त्याच्या आधीच आकाश वेगवेगळ्या रंगांनी न्हालं होतं. गुलाबी, जांभळट आणि सोनेरी छटा हवेत मिसळल्या होत्या. मी हळूहळू त्या गेटकडे निघालो, जिथून समोरचं विस्तीर्ण पाणी पाहता येतं. वाटेत फक्त थोडा मंद वारा आणि पक्ष्यांचे आवाज सोबत होते. गेट पार करून मी थेट पाण्याच्या जवळ जाऊन दगडांवर बसलो. त्या शांत पाण्यात त्या रंगछटांची जादू पाहत तो नजारा मनात साठवून घेत होतो.
क्षणाक्षणाला आकाश बदलत होतं आणि मग हळूहळू सूर्य क्षितिजावर उमटला. त्याचा प्रकाश पाण्यावर चमकू लागला. त्या स्वप्नवत क्षणाला कॅमेऱ्यात टिपलं, पण जे डोळ्यांनी अनुभवलं ते कदाचित कुठल्याही लेन्समध्ये पूर्णपणे सामावणार नाही. समोर पाण्याचा संत प्रवाह, सभोवताली निसर्गाची हिरवाई आणि त्या शांत सकाळी निवांत बसून गरमागरम खिचडीचा आस्वाद घेतला. मोकळ्या हवेत सूर्यकिरणांची सौम्य ऊब जाणवत असताना असा नाश्ता करणं म्हणजे निसर्गाच्या कुशीत मिळालेलं एक खास सुखच. निघायची वेळ झाली. अथांग आणि अनया घराच्या वरांड्यात खेळत होते. त्यांचं हसणं, छोट्या छोट्या गोष्टींवर आनंद व्यक्त करणं, आम्ही ते क्षण मनात साठवत बसलो होतो. समोर अथांग निसर्ग, हातात गरम चहा आणि मनात त्या ठिकाणच्या असंख्य आठवणी. अथांग आणि अनयाच्या गोड खेळांपासून ते शांत संध्याकाळी तिथल्या लाटांशी बोलण्यापर्यंत ह्या जागेने मनात न मिटणारे ठसे उमटवले. प्रत्येक प्रवास काहीतरी शिकवतो, काहीतरी देऊन जातो. हा देखील तसाच खास होता. कधीकधी काही अशी ठिकाणं भेटतात जिथून परत येताना काहीतरी मागे सोडून आलोय असं वाटतं, पण या आठवणी कायम सोबत असतात. अशाच नव्या प्रवासाच्या आठवणींसाठी लवकरच भेटू.